ह्या भागामध्ये शाळेचे विद्यार्थी किंवा बाकीच्या लोकांना येतात ना, शाळेचे विद्यार्थी येतात. आणि ओव्हरब्रिजची तर खऱ्या अर्थाने गरज आहे नाही तर हा, ओव्हरब्रिजची तर पाहिजे, त्याची जरुरी आहे. बाकीच्या ठिकाणी फक्त मावळ तालुक्याला आहे ना, लोकल म्हणून ओळखलं जातं. वेगळी लाईन वेगळी दिली जाते. हा ना. लोकल असं समजलं जातं. मग इथं किती चौकामध्ये उड्डाणपूल पाहिजे असं तुमच्या? माळीनगर, हां, बिलारे वस्ती, पुढेवाडा हां, आणि अक्षय पॅलेस, अक्षय पॅलेस. या 4 ठिकाणी उड्डाणपूल पाहिजे. भुहेरी मार्ग नको, शाळेच्या तिथं सुद्धा, हायस्कूलच्या तिथं, न्यू इंग्लिश स्कूल, उड्डाणपूल पाहिजे. भुहेरी मार्ग नको. सर अंदाजे किती विद्यार्थी येते त्या शाळेमध्ये? ते 4-5 हजार विद्यार्थी, लहान बालवाडीपासून अंगणवाडी. आणि भुयारी भुहेरी म्हणजे ना, तिथं कधी साफसफाई करत नाही, स्वच्छता असती. पावसाळ्यात तर पाणी तुंबलेलं असतं आणि ते दारुड्यांचा पण तिथं दारुड्याचा अड्डा असतो, बाटल्या पडलेल्या असतात तिथं. बरोबर. त्यामुळं असं दुर्लक्ष करून नगरपंचायत सुद्धा आहे ना, दुर्लक्ष करते. त्यांनी सुद्धा घेतलं पाहिजे. बरोबर. कारण रहदारी वाढली किंवा बरंचसं पार्किंगचं व्यवस्थापन होत नाही कधी कधी असं. पार्किंगची व्यवस्था ही नगरपंचायतचं काम आहे. हां, आता हे तहसीलदार कार्यालय होते, पार्किंगची त्यांनी सोय करायला पाहिजे. बरोबर. कारण राजधानीचं गाव म्हणजे वडगाव, अनेक शासकीय कार्यालय इथं. बरोबर. चालेल, मावळ सह्याद्रीला आपण मुलाखत दिल्याबद्दल आपला हार्दिक आभारी आहे. धन्यवाद. मच्छिंद्र मांडेकर, वडगाव मावळ.